मित्रांनो नमस्कार। सुरुवातीलाच राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी। राज्यात मोठा राजकीय भूकंप। शिंदे सेनेला भारतीय जनता पार्टीने डावलून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या जवळ जाण्याचा सगळ्यात मोठा निर्णय। उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत। मित्रांनो आमदारांची घर वापसी तर भाजपची साथ सुटल्याची देखील चर्चा। जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आणि सध्याच्या घडीची शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भात जवळ आलेली महत्त्वाची बातमी। मित्रांनो बातमी शेवटपर्यंत बघून घेऊया नेमकी काय घडली आहे। राज्याच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी देणारी घडामोड। सुरुवातीलाच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालट घडत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता ठोसपणे वळण मिळत असून शिंदेगडातील तब्बल 32 आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या गटात मात्र परतण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली। यामुळे राज्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरती संकटाचे ढग गडद झाले आहेत। त्यातच भारतीय जनता पक्षाने शिंदेगडाची साथ सेल केल्याची माहिती समोर येत आहे। साहेब आम्हाला माफ करा आमदारांची भावनिक साथ उद्धव ठाकरेंना मिळाल्याची देखील महत्त्वाची बाब आहे। शिंदेगडातून परतलेल्या आमदारांनी साहेब आम्हाला माफ करा अशी भावनिक साथ घालत उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेतल्याचं सूत्रांकडून समजते। याचं कारण ही तसंच आहे। नेमकं कारण काय ते देखील जाणून घेऊया। 2022 मध्ये झालेल्या राजकीय बंडानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी परत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे। एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवरती त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, पण आता आम्हाला चांगलंच कळते खरी शिवसेना कुणाची, आम्हाला पुन्हा आपल्या घरी परतायचं आहे असं म्हटलंय। कारण काय तेही त्यांनी सांगितलंय। 32 आमदारांच्या संभाव्य फुटीमुळे शिंदे सरकारचे संख्याबळ कमी होत आहे। एकनाथ शिंदेंचे जवळ 60 आमदार आहेत, म्हणून हे आमदार जर फुटले तर पक्ष आणि चिन्हाची देखील नवीन युती बाजूला सरू शकते। या सर्व घडामोडींमध्ये भाजप असल्याचं आता समोर येत आहे। भाजपने शिंदे गटापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे। सूत्रांनुसार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजप स्वतःची रणनीती बदलत आहे। काल संजय शिरसाट यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी 2029 ला लोकसभा नाही परंतु विधानसभा निवडणुका सोहळ्यावरती लढून महाराष्ट्रामध्ये त्यांचा मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली भाजप आता करत आहे। महाविकास आघाडी स्वतः उद्धव ठाकरे बाहेर पडण्याच्या दिशेने आहेत। यामुळे भाजपसोबत जर ठाकरे गेले तर नवल वाटाय नको असंही काही लोकांना वाटतंय। तर ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते ठाकरेंना। शिवसेनेतील भावनिक वातावरण असं झालंय। या घटनामुळे शिवसेनेत पुन्हा एकदा भावनिक वातावरण निर्माण झालंय। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरे केले जात आहेत। एक जुन्या शिवसैनिकाने सांगितल्याप्रमाणे साहेब परत येणार हीच आमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे, आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत असं ते सध्या बोलतायत। मात्र मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की ही केवळ अफवा आहे, योग्य वेळी सत्य बाहेर येईल। राज्यातील स्थिती पाहता पुढील काही शक्यता निर्माण होत आहेत। शिंदे सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होऊ शकतात। भारतीय जनता पार्टीतून फडणवीस यांच्या नावाला विरोध आहे, मात्र उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासाठी केंद्रातील नेते सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो। यामुळे एकनाथ शिंदेचे आमदार किती फुटणार, नेमके उद्धव ठाकरेंकडे जाणार की भाजपात प्रवेश करणार, आगामी काळ ठरवेल। मात्र भारतीय जनता पार्टीने पुरता शिंदे गट फोडून आपल्या पक्षात घेण्याची नवीन रणनीती आखल्याची देखील बातमी आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आता सध्या सावध झाले आहेत। त्यामुळे आपल्या पक्षाचे कोण कोण फुटणार याची त्यांना आता जाण झाली आहे। यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत हे नेते प्रवेश करणार की एकनाथ भाजपत जाणार हे आता लवकरच समजेल। मात्र सध्याची परिस्थिती पाहता कुठेही शिंदेच्या आमदारांना जाणं अवघड आहे। त्यामुळे
2029 अगोदर आमदार मोठा निर्णय घेऊन भाजपात देखील सगळेचे सगळे आमदार प्रवेश करू शकतात, अशी बातमी आता समोर येत आहे. मित्रांनो, यावरती आपण काय कराल, प्रतिक्रिया द्या.